हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी मित्र मला विचारतात की सर सरफेस टेन्शनचा फिनॉमिना एक्झॅक्टली समजत नाही. एक्झॅक्टली समजत नाही म्हणजे काय, तर तो इमॅजिन होत नाही. राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सरफेस टेन्शनचा फिनॉमिना इमॅजिन व्हायला लागेल. राईट. तर त्यामुळं हे व्हिडिओ कंप्लीट पहा. या व्हिडिओमध्ये आपण सरफेस टेन्शनचा फिनॉमिना जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो कारण आपण डीपमध्ये जाऊन याचे अनेक डेफिनेशन आणि अनेक कन्सेप्ट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. सरफेस टेन्शन हा कन्सेप्ट जाणण्याच्या अगोदर आपल्याला काही एक्झाम्पल पाहावे लागतील आणि काही टर्म्स किंवा डेफिनेशन पाहावे लागतील आणि ते समजल्यानंतर आपल्याला सरफेस टेन्शनचा फिनॉमिना कसा होतो हे लक्षात येते. तर बघूया आपण काही एक्झाम्पल्स आणि टर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या वेळेस असं पाहिलं असेल की एखादं पाणी आहे, राईट, तालाब वगैरे आहे आणि त्या तालाबावर छोटे 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 किडे चलायलेत. सगळ्यांनी पाहिलं असेल, राईट. किंवा बऱ्याच वेळा सगळ्याला माहिती असेल की आपण लहानपणी ते यात्रेमध्ये वगैरे गेल्यानंतर किंवा कुठं पण असं एक बबलचं एक भेटते बघा, राईट. त्याला असं फुगविलं सोल्युशन भेटतं, त्या सोल्युशनमधून असं फुगून असं फुकलं की बबल्स तयार होतात. बबल्स म्हणजे बुडबुडे म्हणतो आपण त्याला, राईट. आणि असे जे बबल्स आहेत त्या बबलचा शेप नेहमी कसा असतो, कोणी सांगू शकेल? बबलचा शेप नेहमी स्पेरिकल असतो बघा, स्पेरिकल, राईट. गोल असतो असा. तर नेहमी स्पेरिकलच का असतो? ट्रँग्युलर बबल का नसतात? हेक्झॅगोनल का नसतात? लक्षात येते? किंवा तुम्ही असं करू शकता, एक निडल घ्या. निडल म्हणजे काय? स्टीलची काय म्हणतो सुई, राईट. आणि त्या सुईला थोडंसं ग्रीस लावा किंवा ऑइल लावा आणि तिला अद्दर पाण्यावर ठेवा. तुम्ही बघितला, तुम्ही करून बघा, ती निडल पाण्यावर तरंगेल. ती निडल पाण्यावर तरंगेल, राईट. किंवा तुम्ही बघितलं असेल पाणी, पाणी केव्हाही ड्रॉप बाय ड्रॉप जेव्हा नळातून पाणी पडतंय तेव्हा पाण्याचा शेप अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल असतो. ॲक्च्युली पाण्याचा शेप एक्झॅक्टली स्पेरिकल नसतो, राईट. तो असा असतो जवळपास, बरोबर आहे का? मग हा शेप असाच का होतो, राईट? पाणीचा शेप असा त्रिकोणी का होत नाही, असा, राईट. किंवा पाण्याचा जो थेंब आहे, ड्रॉप ऑफ द वॉटर, त्याचा शेप असा का होत नाही? हेक्झॅगोनल किंवा 3 डायमेन्शनमध्ये म्हणायचं क्युबॉइड का होत नाही, राईट. तर असे प्रश्न तुमच्या मनात पडले असतील, नसतील पडले तर आता पाडून घ्या, राईट. तर ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे सरफेस टेन्शन. लक्षात आहे का? तर मी विद्यार्थ्याला म्हणत असतो की टेन्शन घ्यायचं नाही, कारण सगळ्याला टेन्शन असते. कोणतं असते? पाण्याला सुद्धा सरफेस टेन्शन असते, राईट. ते समजण्यासाठी आपल्याला अगोदर काही टर्म्स पाहावे लागतील. ओके. त्या टर्म्स बघूया. सगळ्यात पहिले म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके. सो एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ ॲटम्स. प्रत्येक वस्तू, या नेचरमधली प्रत्येक वस्तू कशाने बनलेली आहे? ॲटम्सने बनलेली आहे, बरोबर आहे का? आणि ज्यावेळेस ॲटम्स कंबाईन होऊन मॉलिक्यूल बनवतात. का मॉलिक्यूल बनवतात? का ते म्हणजे काही ना काही फोर्स असतो. त्या फोर्सला आपण बॉन्ड म्हणतो, बरोबर आहे. केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? बॉन्ड म्हणतो, राईट. आणि मग असा जो फोर्स आहे, या फोर्समुळं हे ॲटम जवळ येतात. ॲटम्स कसे असतात? जवळ येतात, मॉलिक्यूल बनवतात. आता या मॉलिक्यूलला आपण एक पार्टिकल जर मानलं तर अशा अनेक मॉलिक्युल्समध्ये सुद्धा फोर्स असतो, राईट. अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो आणि त्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स, राईट. तर कसं डिफाईन करणार इंटरमॉलिक्युलर फोर्सला? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ अ सबस्टन्स or molecules of different substance also is called as intermolecular force, right. Force of attraction between molecules is called as intermolecular force. ओके. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स पुन्हा 2 प्रकारचे असतात बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे कोहेजिव्ह फोर्स आणि दुसरा म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स. पहिला असतो कोहेजिव्ह फोर्स. को हा शब्द जो आहे नेहमी बघा, कोऑर्डिनेट, की नाही? को म्हणजे सोबत आणि ॲड म्हणजे ॲडजेसेंट. बघा याच्याकडे ध्यान द्या. ओके. ॲडजेसेंट म्हणजे लगतचा, राईट. तर कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स is called as cohesive force, right.
तर सेम सबस्टन्स मधला जो आहे, टू मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स, कोहेसिव्ह फोर्स. राईट. दुसरा फोर्स कोणता आहे? ऍडेसिव्ह फोर्स. दुसरा फोर्स आहे ऍडेसिव्ह फोर्स. सो ऍडेसिव्ह फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. राईट. एक्झाम्पल घेतो बघा, हे पेन आहे. राईट. या पेन मधले इंक या बोर्डवर लिहू शकायली. बरोबर आहे का? मग ही इंक या बोर्डला इथं चिटकलेली आहे. चिटकलेली आहे म्हणजे काय? म्हणजे इंक मॉलिक्यूल आणि बोर्डचं मॉलिक्यूल याच्यामध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. राईट. आणि अशा डिफरंट सबस्टन्सेसच्या मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला ऍडेसिव्ह फोर्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ऍडेसिव्ह फोर्स म्हणतो. राईट. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही स्पॉन्ज घ्या किंवा टिश्यू पेपर घ्या, त्याला पाण्यामध्ये बुडवा, आपोआप टिश्यू पेपर ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेईल किंवा स्पॉन्ज ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेईल. राईट. कशामुळं? कारण या ऍडेसिव्ह फोर्समुळं. तर ऍड हा शब्द कुठून आला? ऍडजेसंटवर. ऍडजेसंट म्हणजे लगतची दुसरी सबस्टन्स. आणि को म्हणजे काय? सोबतचे. लक्षात घ्या. कोऑर्डिनेट किंवा माझा काय म्हणतो आपण? कोऑपरेटिव्ह आहे. हाय की नाही? कोऑपरेटिव्ह आहे म्हणतो आपण, म्हणजे मदत करणारे आहेत किंवा सोबतचे आहेत. राईट. ते दोन फोर्सेस कळले असतील तुम्हाला, कोहेसिव्ह फोर्स आणि ऍडेसिव्ह फोर्स. आता हे दोन्ही फोर्स किंवा सगळे इंटरमॉलिक्युलर जे फोर्सेस आहेत हे खूप शॉर्ट डिस्टन्सचे असतात. असं नाही की इथे एक मॉलिक्यूल ठेवला तर खूप दुरून दुरून मॉलिक्यूल त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायले. नाही, त्याची रेंज म्हणतो आपण त्याला. त्याची रेंज खूपच छोटी असते आणि ती रेंज असते जवळपास 10⁻⁹ मीटर. लक्षात घ्या. किती असते? 10⁻⁹ मीटर. बरोबर का? आणि यालाच आपण म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. काय म्हणतो आपण? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. तर रेंज म्हणजे काय? इट इज द मॅक्सिमम डिस्टन्स. बाय एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. रेंज म्हणजे काय? राईट. समजा एक बंदूक आहे आपल्याकडे किंवा पोलीसवाल्याकडे कोणाकडे. राईट. त्या बंदुकीने गोळी मारली, पण एक मॅक्सिमम डिस्टन्स असते, त्या डिस्टन्सच्या पुढे ती गोळी जाऊ शकत नाही. बरोबर आहे का? समजा चोर खूप फास्ट पळतोय आणि पोलीस समजा ढबू आहे आणि स्लो स्लो पळते. आता चोर सापडत नाही म्हणताना गोळी मारायचा प्रयत्न केला, पण चोर खूप जर पुढे निघून गेला त्याला गोळी लागणार नाही, कारण एक मॅक्सिमम डिस्टन्स आहे जिथपर्यंत ती गोळी जाऊ शकते. आणि त्या मॅक्सिमम डिस्टन्सला आपण म्हणतो रेंज ऑफ दॅट पिस्तोल किंवा बंदूक जी बी असेल ते. राईट. तसं इथं एक मॉलिक्यूल ठेवला बघा. एक मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलला नाव देऊ आपण काय ते? ए मॉलिक्यूल देऊ. ठीक आहे. तर ए मॉलिक्यूल आणि इथे एक दुसरा मॉलिक्यूल आहे, समजा बी मॉलिक्यूल. समजा इथे घेऊ आपण बी मॉलिक्यूल. सगळा दिसतंय? हा ए मॉलिक्यूल आणि हा बी मॉलिक्यूल. पण एवढ्या दूर हे दोन मॉलिक्यूल अट्रॅक्ट होणार नाहीत. दिस टू मॉलिक्यूल्स डू नॉट अट्रॅक्ट अप टू व्हेरी लार्ज डिस्टन्स. पण ज्या बी मॉलिक्यूलला आपण जवळ 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 घेऊन गेलो तर एक असं डिस्टन्स आहे इथं जस्ट, या डिस्टन्सला इथं जस्ट ए आणि बी मध्ये अट्रॅक्शन व्हायला सुरुवात होईल. आणि एवढ्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? एवढ्या डिस्टन्सला आपण म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. राईट. सो इट इज द मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऍक्ट बिटवीन द मॉलिक्यूल. आणि रेंज किती असते? नॅनोमीटर मध्ये असते. याला काय म्हणतो आपण? नॅनोमीटर. 10⁻⁹ मीटर. म्हणजे किती छोटं आहे बघा. मायक्रोमीटर पेक्षाही खूप छोटं, 1000 पट छोटं. राईट. नेक्स्ट टर्म आहे आपली स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. प्रत्येक टर्म क्लिअर होत आहेत? समजून घ्या. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. बर, आता नावातच लक्षात आलंय स्पियर आहे की नाही, म्हणजे हा गोल असणार आहे असा. राईट. आता मी तर डायग्राम जरी काढली ते डायग्राम कशी येईल? सर्क्युलर येईल. बरोबर आहे का? कारण बोर्ड कसा आहे? बोर्ड कसा आहे? प्लेनार आहे. प्लेनवर काढलेली डायग्राम नेहमी कशी असते? प्लेनार असते. आता 3 डायमेन्शनल डायग्राम इथं काढू शकत नाही, पण इमॅजिन काय की असं स्पेरिकल आहे. राईट. एक स्पियर आहे म्हणजे एवढं कळलं. दुसरं कायचं स्पियर आहे? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? तर प्रभाव. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? प्रभाव. राईट. म्हणजे एक मॉलिक्यूल ठेवला. आता इथं प्रभाव म्हणजे काय? इथं ऑब्विसली फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ऑब्विसली इंटरमॉलिक्युलर फोर्स. इथं प्रभावचा अर्थ काय? इंटरमॉलिक्युलर फोर्स. राईट. तर आपण काय केलं? एक मॉलिक्यूल घेतला. राईट. त्या मॉलिक्यूलला सेंटर मानलं. त्या मॉलिक्यूलला काय म्हणलं? सेंटर. आणि या रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सला, रेंजला काय म्हणलं आपण? रेडियस मानलं.
बघा लक्षात घ्या, एक मॉलिक्यूल घेतला, त्या मॉलिक्यूलला आपण काय मानलं, सेंटर मानलं आणि रेंजला रेडियस मानलं आणि एक स्पियर तयार केला, बरोबर आहे का. तर ही रेडियस काय आहे, आर. आर म्हणजे काय, ह्याला आपण आर दर्शवतो, कॅपिटल आर. आर म्हणजे काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, राईट. प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स किती असणार आहे, आर. प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स किती असणार आहे, आर. हे झालं प्लेन मध्ये, हे कुठं झालं, प्लेन मध्ये, लक्षात येते. ओके. पण या साईडला सुद्धा असंच आर घेतला आपण, त्या साईडला सुद्धा घेतलं तर एक स्पियर तयार होईल आणि त्या स्पियरला काय म्हणू आपण, राईट, त्या स्पियरला म्हणू आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे इथपर्यंत त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सचा इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे या स्पियरच्या बाहेर, लक्षात आता इथं समजून घ्या, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचं महत्व समजून घ्या. या स्पियरच्या बाहेर जर मॉलिक्यूल असेल, राईट, हे मॉलिक्यूल ठेवला, ते मॉलिक्यूल आपल्या भोवती असा प्रभाव तयार केला, बरोबर की नाही. तिथपर्यंत जर दुसरा मॉलिक्यूल आला त्याला अट्रॅक्ट करेल आणि त्या स्पियरच्या बाहेर गेला तर त्याला तो अट्रॅक्ट करू शकणार नाही, हे लक्षात घ्या, राईट. ओके, या टर्म्स लक्षात आहे तुम्हाला, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आणि स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके. आता नेक्स्ट घेऊया आपण सरफेस फिल्म. नेक्स्ट टर्म घेऊया सरफेस फिल्म. आता हे सरफेस फिल्म लिक्विडच्या केसमध्ये असते, म्हणून आपण काय करूया, एक कंटेनर घेऊया आणि या कंटेनरच्या वरचा जो पार्ट आहे, ठीक आहे, फ्री सरफेस, तो इमॅजिन करूया. बघा, आपल्याकडे एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे, काय पण पाणी घेतलेलं आहे समजा. तर हा जो वरचा सरफेस असतो, या सरफेसला आपण म्हणतो फ्री सरफेस, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, बरोबर आहे का. आता वरच्या सरफेस, लक्षात घ्या, वरच्या सरफेस पासून आर एवढं डिस्टन्स आपण गेलो, समजा वरचा सरफेस एक्स वाय आहे. समजा वरचा सरफेस जो आहे हॉरिझॉन्टल लेवल असतंय, राईट. मला वाटतं इथं हॉरिझॉन्टल दिसत नाहीये तुम्हाला, असं घेऊ समजा, राईट. एक्स वाय हा वरचा सरफेस आहे. तिथून जर आपण आर डिस्टन्स घेतलं, किती डिस्टन्स घेतलं, आर म्हणजे काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस, राईट. आणि आणखी एक ऐकणे अशी स्ट्रेट लाईन काढली आणि ही जी एवढ्या आर एवढ्या थिकनेसची फ्री सरफेसची आर एवढ्या थिकनेसची जी लेअर आहे त्याला आपण म्हणतो सरफेस फिल्म, राईट. सो व्हॉट इज सरफेस फिल्म, राईट. सरफेस फिल्म इज द लेअर ऑफ द लिक्विड at the free surface of the liquid whose thickness is equal to range of molecular forces. Surface film is the molecular range इतकी thickness एवढी जी फ्री सरफेस ऑफ लिक्विड वर जी लेअर आहे, राईट, त्याला आपण सरफेस फिल्म म्हणतो. आता आपण इथं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस एवढ्या डिस्टन्स एवढीच फिल्म का घेतली, एवढ्या जाडीची फिल्म का घेतली, ह्याच्यापेक्षा जास्त जाडीची का नाही घेतली किंवा ह्याच्यापेक्षा कमी जाडीची का नाही घेतली, हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे, राईट. तर लेक्चर पूर्ण बघत चला. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सर्वांना शेअर करा, राईट, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला प्रोत्साहन करा. ओके. तर या टर्म्स तुम्हाला कळायला आहेत, कोणकोणत्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स, कोहेसिव्ह फोर्स, ॲडेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सो फ्री सरफेस ऑफ द लिक्विड म्हणजे असा सरफेस ज्याच्यावर शियर स्ट्रेस लागत नाही. शियर स्ट्रेस म्हणजे काय, तर त्याच्यावर टँजेन्शियल फोर्स हा नलिफाय होतो, राईट. आता हा जो फिल्म आहे, या फिल्मवर टँजेन्शियल फोर्स लागत नाही, सगळीकडून तो फोर्स नलिफाय होतो आणि अशा सरफेसला फ्री सरफेस असं म्हणतो. थोडक्यामध्ये लिक्विड सरफेस जो आहे, जो की राईट एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, अशाला आपण फ्री सरफेस असं म्हणू शकतो. लक्षात आहे का. तर या टर्म जर आपल्याला समजले असतील तर आता आपण सरफेस टेन्शनचा फिनॉमिना समजून घेण्याच्या कंडिशनमध्ये आहोत. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन. आता आपण सरफेस टेन्शनचा फिनॉमिना डिस्कस करणार आहोत आणि हे बेस्ड ऑन द मॉलिक्युलर थिअरी, राईट. सरफेस टेन्शन बेस्ड ऑन मॉलिक्युलर थिअरी. याच्यामध्ये तुम्हाला थिअरीमध्ये प्रश्न पडू शकतो, राईट. नीटमध्ये कन्सेप्च्युअली एखादा प्रश्न पडू शकतो, राईट. पण जोपर्यंत हा कन्सेप्ट समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे फिनॉमिना किंवा पुढचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. म्हणून हा फिनॉमिना समजून घेणं फार गरजेचं आहे सरफेस टेन्शनचा, राईट. यासाठी आपण काय केलेलं आहे, यासाठी आपण एक कंटेनर घेतलेलं आहे, राईट. आणि या कंटेनरमध्ये लिक्विड फिल केलेलं आहे. ओके. समजा वॉटर वगैरे असं लिक्विड फिल केलेलं आहे. ओके. आणि या लिक्विड
जो टॉप मोस्ट लेअर आहे, बरोबर आहे का, या लिक्विडचा जो टॉप मोस्ट लेअर आहे ज्याची थिकनेस किती आहे, याची थिकनेस किती असते सांगितलं तर आपण आताच, आर एवढी थिकनेस असते. आर म्हणजे काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. आणि या लेअरला आपण म्हणतो सरफेस फिल्म. काय म्हणतो, सरफेस फिल्म. फिल्म म्हणजे इथं पिक्चर चालू नाही काही, राईट, सरफेस फिल्म असं म्हणतो. ओके, मग आपण 3 मॉलिक्यूल घेतले आहेत बघा. आपण एक कंटेनर घेतलेला आहे, कंटेनरमध्ये लिक्विड भरलेलं आहे. लिक्विडची जी टॉप मोस्ट लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, सरफेस फिल्म, राईट. आणि या लिक्विडचे आपण 3 मॉलिक्यूल घेतले आहेत. कोणकोणते बघा, इथे दिसतंय का तुम्हाला, तर पहिला मॉलिक्यूल आपण ए घेतलेला आहे. पहिला मॉलिक्यूल ए. हा ए मॉलिक्यूल कसा आहे बरं, हा ए मॉलिक्यूल पूर्णतः लिक्विडमध्ये डुबलेला आहे, बुडलेला आहे. इट इज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. ए मॉलिक्यूल हा कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे, राईट. दुसरा मॉलिक्यूल जो बघितलेला आहे आपण, दुसरा मॉलिक्यूल बी मॉलिक्यूल दिसतंय, बी मॉलिक्यूल किंवा मोठा अक्षर काढतो थोडंसं, हे ए मॉलिक्यूल आणि हे बी मॉलिक्यूल, राईट. हा बी मॉलिक्यूल जो आहे हा सरफेस फिल्म मध्ये आहे, बरोबर आहे का, एकदम टॉपला बी नाही आणि एकदम मध्ये पण नाही, सरफेस फिल्मच्या लेअर मध्ये आहे. आणि हा सी मॉलिक्यूल जो आहे, सी मॉलिक्यूल हा एक्झॅक्टली ऑन द सरफेस आहे, राईट, एक्झॅक्टली ऑन द सरफेस आहे. आणखी एक मॉलिक्यूल घेऊ वाटलं आपण, राईट, एक डी मॉलिक्यूल घेऊ आपण, डी मॉलिक्यूल, राईट. एक काय मॉलिक्यूल घेऊ आपण, डी मॉलिक्यूल घेऊ, जो की सरफेस फिल्मच्या खालच्या पॉइंटला आहे, राईट. आता असे मॉलिक्यूल का घेतले समजून घ्या. जो ए मॉलिक्यूल पूर्णतः मध्ये आहे, लक्ष द्या, जो ए मॉलिक्यूल पूर्णतः इनसाइड द लिक्विड आहे, त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, त्याच्या भोवती काय असतो, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, तो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे. म्हणजे काय, म्हणजे ए मॉलिक्यूलला, राईट, सगळे मॉलिक्यूल, साईडचे सगळे मॉलिक्यूल कोणते आहेत, त्याच लिक्विडचे आहेत, ज्या लिक्विडचा तो ए मॉलिक्यूल आहे. समजा वॉटर आहे, तर वॉटरचेच बाजूने सगळे सराउंडिंग मॉलिक्यूल्स आहेत, राईट. ए मॉलिक्यूलच्या सराउंडिंग मध्ये सगळे मॉलिक्यूल वॉटरचेच आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर कोणता फोर्स लागेल, मेनली सेम मॉलिक्यूल असल्यावर कोणता फोर्स लागतो, कोहेजिव्ह फोर्स लागेल. तर सगळीकडून कोहेजिव्ह फोर्स लागेल आणि सगळा फोर्स कसा असेल, इक्वल असेल. म्हणजे त्यावर नेट फोर्स किती लागेल, तर ए मॉलिक्यूलवर नेट फोर्स आहे 0, राईट. नेट फोर्स, नेट फोर्स ए मॉलिक्यूलवर नेट फोर्स किती आहे, 0 आहे. का कळालं का, ए मॉलिक्यूल कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे, राईट. त्या पूर्ण स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स लिक्विडमध्ये आहे. म्हणजे त्याच्या बाजूला सगळे मॉलिक्यूल्स हे त्याच लिक्विडचे आहेत आणि सगळे मॉलिक्यूल त्याला त्याच फोर्सनी, तेवढ्या इक्वल अमाऊंट ऑफ फोर्सनी सगळ्या डायरेक्शन वळत आहेत. आणि फोर्स काय, वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे जर एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही इकडून 5 न्यूटन लावला, इकडून 5 न्यूटन लावला, तर काय होईल, कॅन्सल होईल आणि नेट फोर्स बॅलन्स झाल्यामुळं नेट फोर्स ए मॉलिक्यूलर 0 लागेल, राईट. आणि जेव्हा त्या मॉलिक्यूलर 0 फोर्स लागेल, तो इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करेल का, नाही, तो मॉलिक्यूल तिथंच थांबत, रेस्टवर राहील, बरोबर, कारण अगोदर रेस्टमध्ये चालू आहे. बी मॉलिक्यूलला बघा, आता ए मॉलिक्यूलचं कळालं, बी मॉलिक्यूलला बघा, राईट. तर बी मॉलिक्यूल बघा, त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स थोडासा हा एअरमध्ये आहे. वर काय आहे, काही नसतं, म्हणजे एअर असतं, बरोबर आहे का. इथं मोस्ट ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इनसाइड द लिक्विड, मोस्ट ऑफ द स्पियर इन्फ्लुएन्स इज इनसाइड द लिक्विड अँड पार्ट ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज अबोव द लिक्विड सरफेस, दॅट इज इन द एअर. आता काय होईल, ह्या पार्टमध्ये काय आहे, ह्या पार्टमध्ये एवढ्या जो तर एअर मॉलिक्यूल आहेत आणि एअरची डेन्सिटी खूप कमी असल्यामुळं हे मॉलिक्यूल दूर दूर आहेत. म्हणजे एवढ्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये एखादा मॉलिक्यूल एअरचा आला तर आला, राईट. पण या खालच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आपण वेगळ्या कलरचा पेन वापरूया. याच्या खालच्या कलरच्या, खालच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये जे की लिक्विडमध्ये आहे, इथे लिक्विड मॉलिक्यूल आहेत, राईट. आणि हे त्याला कुठं वळतील, बोला, हे त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला वळतील. म्हणजे नेट फोर्स जो आहे, नेट फोर्स बी मॉलिक्यूलवर हा डाऊनवर्ड डायरेक्शनला लागेल. नेट फोर्स बी मॉलिक्यूलवर डाऊनवर्ड डायरेक्शनला लागेल, राईट. कारण जास्तीत जास्त मॉलिक्यूल डाऊनवर्ड डायरेक्शनला वाढेल. सगळ्या फोर्सेसचं वेक्टर सम कुठे येईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल, बरोबर आहे, लक्षात येते. आता सी मॉलिक्यूलला बघा, सी मॉलिक्यूलला पहिल्यांदा तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की हाफ ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन द एअर अँड हाफ ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन द लिक्विड ऑर वॉटर.
म्हणजे अर्धा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा हवेमध्ये आहे आणि अर्धा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा पाण्यामध्ये किंवा त्या लिक्विडमध्ये आहे. लक्षात येते. ह्याच्यामुळं काय होईल, ह्याच्यामुळं मॅक्सिमम फोर्स जो आहे हा कोहेजनचा फोर्स लागेल. कारण एअर मॉलिक्युलची डेन्सिटी फार कमी असल्यामुळं वरी खूप कमी मॉलिक्युल आहेत आणि त्यामुळे ते मॉलिक्युल त्याच्यावर जास्त ॲडेझिव्ह फोर्स लावू शकणार नाहीत. तिथे नेट फोर्स कोणता असेल, कोहेजिव्ह. आणि अगेन या सगळ्या, हा बघा इकडे एक फोर्स आहे, इकडे एक फोर्स आहे, याचं नेट झिरो होईल. इकडे एक फोर्स आहे, इकडे एक फोर्स आहे, समजा असा एक फोर्स आहे, असा फोर्स आहे, हे मॉलिक्युल आहे, याच्यावर असा फोर्स आहे. याचे आपण दोन कंपाऊंड काढू शकतो, एक डाऊनवर्ड आणि एक हॉरिझॉन्टल. तर हॉरिझॉन्टल कंपोनंट सगळ्याचे कॅन्सल होतील आणि डाऊनवर्ड कंपोनंट ॲड होतील. लक्षात येतंय. डाऊनवर्ड कंपाऊंड ॲड होतील. बघा हा एक फोर्स आहे, हा एक आहे, ह्याचा बी एक डाऊनवर्ड कंपोनंट येईल आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट येईल. तर हॉरिझॉन्टल काय झाले, कॅन्सल झाले अपोजिट डायरेक्शनला. आणि नेट फोर्स कुठं लागला, तर नेट फोर्स या दोघाचा हो का असा पॅरलेलोग्राम लॉनी नेट फोर्स डाऊनवर्ड लागेल. म्हणजे काय, डी मॉलिक्यूलला बघा पहा, डी मॉलिक्यूल सरफेस फिल्मवर आहे. डी मॉलिक्यूल कुठं आहे, सरफेस फिल्मच्या लोअर बाउंड्रीला आहे, लोअर बाउंड्रीला. त्याचा सुद्धा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स इनसाइड आहे, राईट. त्याचा सुद्धा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कम्प्लिटली इनसाइड लिक्विड आहे, म्हणून त्याच्यावर फोर्स लागणार नाही. म्हणजे जे मॉलिक्यूल ह्या सरफेस फिल्मची लोअर बाउंड्री आहे ह्याच्या खाली आहेत, समजून घ्या. दोज मॉलिक्युल्स विच आर बिलो द बाउंड्री ऑफ सरफेस फिल्मची जी बाउंड्री आहे त्याच्या खाली आहेत, म्हणजे वेल विदिन द लिक्विड आहेत, त्यांच्यावर कोणताही फोर्स लागत नाही. त्यांच्यावर कोणताही नेट फोर्स लागत नाही. म्हणजे फोर्स भरपूर लागतात पण सगळ्याचा नेट फोर्स झिरो आहे. बरोबर आहे. पण जे मॉलिक्युल्स हे सरफेस फिल्ममध्ये आहेत किंवा सरफेसवर आहेत, लिक्विडच्या सरफेस फिल्ममध्ये आहेत किंवा सरफेसवर आहेत, राईट, त्या मॉलिक्युलवर नेट फोर्स कुठं लागायला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला लागायला आहे. आणि त्यामुळे ते मॉलिक्यूल खाली जायचा प्रयत्न करायलेत. कारण त्याच्यावर नेट फोर्स खाली लागायला आहे. ते मॉलिक्यूल खाली जायचा प्रयत्न करायलेत कारण त्याच्यावर नेट फोर्स खाली लागत आहे, राईट. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे सरफेस फिल्मची थिकनेस आपण आर का घेतली, कारण आर एवढ्या थिकनेसपर्यंतच आहे की नाही, आर एवढ्या थिकनेसपर्यंत स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो पाण्यामध्ये राहील किंवा लिक्विडमध्ये राहील. त्याच्या वर गेलं, राईट, तर तो याच्या वर जाईल, एअरमध्ये चालला जाईल, राईट. आणि त्यामुळे आपल्या थिकनेस जे मॉलिक्युल्स आर एवढ्या थिकनेसमध्ये आहेत, थिकनेसच्या लेअरमध्ये आहेत, आर एवढ्या थिकनेसच्या लेअरमध्ये आहेत. आर म्हणजे काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. आर एवढ्या थिकनेसच्या लेअरमध्ये जे मॉलिक्युल आहेत त्यांच्यावरच फोर्स लागेल. म्हणजेच काय, सरफेस फिल्म मधल्या सगळ्या मॉलिक्युलवर नेट डाऊनवर्ड इनसाइड द लिक्विड फोर्स लागेल. कळतंय. बघा आता का लागेल ते कळलं असेल तुम्हाला, राईट. सरफेस फिल्म मधल्या प्रत्येक मॉलिक्युलवर, सरफेस फिल्म मधल्या प्रत्येक मॉलिक्युलवर नेट डाऊनवर्ड म्हणजेच काय, इनसाइड लिक्विड फोर्स लागत आहे, राईट. आणि त्या फोर्समुळं, लक्ष द्या, आता समजून घ्या. इथून पुढे फार इथपर्यंत समजते सगळ्यांना, पण इथून पुढे इमॅजिन होत नाही काय व्हायला ते. इथपर्यंत बुकमध्ये वाचलं तरी समजते पण इमॅजिन होत नाही. आता प्रत्येक मॉलिक्युलवर डाऊनवर्ड फोर्स लागायला, पण प्रत्येक मॉलिक्यूल खाली जाऊ शकत नाही, कोणाला ते वर राहावं लागेल. लक्षात घ्या, कारण सरफेसला कोणाला ते राहावं लागेल. जर तुमच्यावर फोर्स लागला डाऊनवर्ड तर तुम्हाला तिथं थांबू वाटेल का, नाही, पण तुम्ही जबरदस्ती थांबतात. मग त्या मॉलिक्यूलला तिथं थांबण्यासाठी आपल्याला काहीतरी एनर्जी द्यावं लागेल. म्हणजे काय, म्हणजे बघा लक्षात घ्या, ह्या फिल्ममध्ये जेवढे मॉलिक्यूल आहेत त्याच्यावर नेट फोर्स लागायला आहे. आणि नेट फोर्स लागून जर ते थांबत असेल ह्याचा अर्थ त्याच्याकडे काय आहे, एनर्जी आहे. त्या एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे, राईट. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी केव्हा असते पोटेन्शियल एनर्जी, ज्यावेळेस त्याच्यावर नेट फोर्स लागायला आहे पण फोर्स लागून सुद्धा तो मॉलिक्यूल पोझिशन धरून आहे ती, त्यावेळेस त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. आता बघा, पेनला असं मी उंच धरलं, राईट, पेनला धरलं, आता पेनवर फोर्स लागायला की नाही, येस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागायला आहे, पण तरी यानं पोझिशन धरून ठेवलेली आहे. म्हणजे ह्याच्याकडे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. म्हणजे सरफेस फिल्ममधल्या प्रत्येक मॉलिक्यूलकडे एनर्जी आहे. कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. त्याला सरफेस एनर्जी म्हणतात. तर कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ओके. पण सध्या समजून घ्या की सरफेस फिल्म मधला प्रत्येक मॉलिक्यूल हा खाली यायचा प्रयत्न करतोय. कुठं, लिक्विडमध्ये. कारण जेव्हा लिक्विडमध्ये गेले की नेट फोर्स लागत नाही, स्टेबल होतो तो, राईट. पण तो खाली येऊ शकत नाही, कारण किती मध्ये तरी किती बसणार, बरोबर का. कोणाला ते सरफेसवर राहावं लागेल. आता हा मॉलिक्यूल समजा, फॉर एक्झाम्पल एक मॉलिक्यूल घेऊ आपण इथं, ओके. समजा असं घेऊ, इथं एक मॉलिक्यूल घेतला आपण, एक्स समजा,
राईट. या मॉलिक्यूलच्या एका साईडला वाय मॉलिक्यूल आहे, एका साईडला झेड मॉलिक्यूल आहे. कळतंय. आता या मॉलिक्यूलवर नेट फोर्स कुठे लागलाय? डाऊनवर्ड डायरेक्शनला लागलाय. नेट फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला लागत आहे आणि त्यामुळे तो मॉलिक्यूल खाली जायचा प्रयत्न केला. लक्ष द्या, तो मॉलिक्यूल असा खाली जायचा प्रयत्न केला की हा एक्स मॉलिक्यूल वाय मॉलिक्यूल आणि झेड मॉलिक्यूल ह्याला असे ओढतील. बरोबर आहे का? म्हणजे तो मॉलिक्यूल असा खाली जायचा प्रयत्न केला की साईडचे मॉलिक्यूल तर असे ओढायलेत आणि ओढल्यामुळे काय व्हायले, हा लिक्विड सरफेस, मला समजून घ्या, हा लिक्विड सरफेस जो आहे एकदम स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा काम करत आहे. तो लिक्विड सरफेस कसा काम करत आहे? स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा काम करत आहे. जसा फुगा आहे, फुग्याची जी कव्हरिंग असते आउटसाईड ती एकदम ताणलेली मेम्ब्रेन सारखी कसं काम करते, तसं लिक्विड सरफेस स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखे काम करते. का? कारण त्या मॉलिक्यूलला खाली जायचं आहे पण साईडचे मॉलिक्यूल त्याला साईडवर्ड फोर्स लावत आहेत. म्हणजे बघा, लक्षात घ्या, इमॅजिन करा तुम्ही असं स्प्रिंगचं किंवा जाळी, राईट, जाळी इमॅजिन करा. हे एक मॉलिक्यूल असे, इमॅजिनेशन फार महत्वाचं आहे. जोपर्यंत इमॅजिनेशन होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, ध्यानात घ्या. राईट. बघा, हे सगळ्यामध्ये स्प्रिंग जोडले आहेत असं म्हणू आपण. सगळ्यामध्ये काय आहेत? स्प्रिंग जोडलेले आहेत. बरोबर आहे का? समजा मी काय केलं, या मधल्या मॉलिक्यूलला धरून असं ओढायचा प्रयत्न केला, या मधल्या मॉलिक्यूलला धरून असं ओढायचा प्रयत्न जर केला तर बाकीचे स्प्रिंग फोर्स सारखे जे फोर्स आहेत हे त्याला तिकडे ओढतील आणि त्यामुळं हे जे पूर्ण नेटवर्क आहे, राईट, हे पूर्ण जे नेटवर्क आहे मॉलिक्यूलचं, लक्षात घ्या, राईट, हे कसं ताणलेल्या मेम्ब्रेन सारखं काम करेल आणि याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. राईट. द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड ऍक्ट ॲज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. The free surface of the liquid act as a stretched membrane and this property of the liquid is called as surface tension. याच प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? सरफेस टेन्शन. आणि त्याचमुळे काय होतं बघायला, सुरुवातीला आपण एक्झाम्पल बघितले होते की पाण्यावर काही किडे जे असतात, लहान लहान स्पायडर असतात, किडे असतात, तर ते इझिली चलू शकतात. का चलू शकतात? कारण त्यांचं वेट तेवढं नसतंय जे की सरफेस फिल्म सारखं काम करायले. पाण्याची वरची लेअर, पाण्याची वरची लेअर एकदम स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखं काम करायली तर ते मेम्ब्रेनवर त्याने पाय ठेवला की ते पिअर्स होत नाही, मध्ये घुसत नाही, तर तेव्हा आदर राहते असं. राईट. जसं तुम्ही एक जाळी बांधली आणि त्या जाळीवर तुम्ही जर थांबलेत, राईट, ती जाळी थोडीशी खाली जाईल पण तुम्ही खाली पडणार नाहीत. का? ती जाळी काय करायली? एक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखं काम करायली. तसंच इथं व्हायले. तुम्ही बारकाईनं पहा, राईट, ऑब्झर्व करा. फिजिक्स काय? फिजिक्स इज द स्टडी ऑफ नेचर. नेचरचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही बारकाईने काय करा, त्या किड्याकडे ध्यान द्या. त्या किड्याच्या पायापाशी बघितला असेल तर थोडासा खड्डा पडलेला असतो, थोडं खाली गेले असते. ह्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की लिक्विडचा किंवा पाण्याचा फ्री सरफेस एक ताणलेल्या मेम्ब्रेनसारखे काम करते आणि याच फिनॉमिनाला आपण काय म्हणतो? सरफेस टेन्शन. कळतंय का? ओके. आता सरफेस टेन्शनला मोजायचं कसं, त्याची फिजिकल क्वांटिटी कशी करायची हे पण समजणं गरजेचं आहे. राईट. हाऊ वी मेजर द सरफेस टेन्शन. मोजणार कसं? सरफेस टेन्शनला मोजायचं कसं हे समजण्यासाठी आपल्याला या कंटेनरला वरून पाहायला लागेल. वरून पहा या कंटेनरचा. हे कंटेनर कसं असणार आहे? सिलेंड्रिकल असणार आहे. वरून पाहिल्यानंतर आपल्याला क्रॉस सेक्शन कसं दिसेल? सर्क्युलर क्रॉस सेक्शन दिसेल. समजा या कंटेनरला मी वरून पाहत आहे तर याचा क्रॉस सेक्शन असा मला सर्क्युलर दिसेल. बरोबर आहे? हे कंटेनरचा क्रॉस सेक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये अनेक मॉलिक्युल्स आहे बघा, विचार करा. ओके. अनेक मॉलिक्युल्स आहेत असे. मुद्दाम डिस्टन्स जास्त काढतो, ॲक्च्युली खूप जवळजवळ आहेत. ओके. असे अनेक मॉलिक्युल्स आहेत. ओके. आणि या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये फोर्स आहे. कोणता फोर्स आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स, कोहेजिव्ह फोर्स. बरोबर आहे का? आणि त्यामुळं पण त्याचबरोबर या मॉलिक्युलला मध्ये फोर्स लागायला. एक मध्ये म्हणजे काय? डाऊनवर्ड. आपण वरून पाहिलोत ना, वरून पाहिलोत आपण, राईट. तर मधल्या साईडने सुद्धा फोर्स लागायला आणि साईडने सुद्धा फोर्स लागायला. हा मॉलिक्यूल, समजा एक मॉलिक्यूल घेतला आपण, हा मध्ये जायचा प्रयत्न करत आहे लिक्विडच्या मध्ये, पण हे साईडचे मॉलिक्यूल त्याला जाऊ देत नाहीत. राईट. म्हणजे सगळीकडून फोर्स लागलेला आहे की नाही? जसं धर्मेंद्रला बघा, तुम्ही बघितलं शोले पिक्चरमध्ये दोन्हीकडे बांधलेलं असते, ते असं करते पसंत, राईट. तर ते सगळीकडून फोर्स लागल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही. लक्षात का? आणि त्याला, आणि हे एका मॉलिक्यूल सोबत होत नाही, हे प्रत्येक मॉलिक्यूल सोबत होते. प्रत्येक मॉलिक्यूल सोबत होतं आणि त्यामुळं हे प्रत्येक मॉलिक्यूल एकदम स्ट्रेच कंडिशनमध्ये आहे. ते एक फिल्मसारखं तयार केलं तर आपण म्हणतो सरफेस टेन्शन. हे कळालं. आता मोजायचं कसं? तर सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स आहे बघा. पण हा फोर्स मोजायचा कसा लक्षात घ्या. कारण जर आपण ही फिल्म जर आपण कंटेनर छोटं घेतलं तर त्याचा राईट फ्री सरफेस जो छोटा येईल,
जर मोठं घेतलं तर फ्री सरफेस मोठा येईल, म्हणजे त्याच लिक्विडसाठी वेगवेगळा फोर्स येईल, राईट. पण सरफेस टेन्शन ही त्या स्पेसिफिक लिक्विडसाठी कॉन्स्टंट असली पाहिजे. म्हणून काय करतो आपण, नुसतं फोर्स मोजत नाही. आता बरेच विद्यार्थीच्या तुम्हाला सरफेस टेन्शनला असं का मोजलं, त्याचं रिझन इथं आहे बघा. कारण जर लिक्विड सरफेस आपण छोटा घेतला त्याच्याने मॉलिक्यूल कमी येतील, आहे की नाही, आणि याच्यावर लागणारा फोर्स हा कमी येईल मॉलिक्यूलवर. लिक्विड सरफेस जर जास्त घेतला आपण, बरोबर का, लिक्विड सरफेस आपण जास्त घेतला त्याच्या मॉलिक्यूल जास्त येतील, याच्यावर लागणारा फोर्स जास्त येईल, म्हणजे एकाच टाईपच्या लिक्विडसाठी वेगवेगळ्या क्वांटिटी येतील, राईट. आणि त्यामुळं एकाच टाईपच्या लिक्विडसाठी एकच क्वांटिटी आली पाहिजे, राईट. म्हणून आपण काय करतो, आपण या लिक्विडमध्ये लक्ष द्या. आता हे लिक्विड आहे बघा, लिक्विड सरफेस आहे, ज्याला आपण वरून बघालो. या लिक्विड सरफेसमध्ये आपण एक अशी रेष मारतो, ओके. असे एक सरळ वी ड्रॉ अ स्ट्रेट लाईन, ओके. आणि या स्ट्रेट लाईन मध्ये जेवढे मॉलिक्यूल येतील, जेवढे येतील समजा, या प्रत्येक मॉलिक्यूलला आयदर साईड, दोन्ही साईडनं फोर्स लागेल, कोहेसिव्ह फोर्स लागेल. जेवढी लाईन जास्त मोठी असेल तेवढा जास्त फोर्स लागेल, राईट. आणि म्हणून आपण काय करतो, फोर्स पर युनिट लेंथ घेतो. काय घेतो, फोर्स पर युनिट लेंथ. कारण लाईन वाढली की फोर्स वाढायला आहे प्रोपोर्शनली. म्हणून जर लाईन आता डिवाइड केलं तर एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला भेटेल. अंतरात आपण म्हणतो सरफेस टेन्शन. सो सरफेस टेन्शन एस टी म्हणजे काय, सरफेस टेन्शन हात घ्या, शॉर्ट फॉर्म नाही आहे तो, तुम्ही वापरू नका. सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऑन द बोथ साइड ऑफ द लाईन, असं म्हणूया आपण. बघा डेफिनेशन बघा, फोर्स पर युनिट लेंथ इथं लिहितो, सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट लेंथ, force per unit length acting on the both sides of a line drawn on the free surface of the liquid is called surface tension. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स अपॉन लाईन, फोर्स अपॉन लेंथ का घेतो आपण, बरोबर का. फोर्स अपॉन लेंथ का घेतो, कारण सरफेस मोठा झाला. बघा आपण एका तळ्यामध्ये गेलो तर किती मोठा सरफेस आहे, बरोबर का. मग त्या तळ्यातल्या पाण्याचं सरफेस टेन्शन वेगळं, वाटीतल्या पाण्याचं सरफेस टेन्शन वेगळं, विहिरीतल्या पाण्याचं सरफेस टेन्शन वेगळं, समुद्रातल्या पाण्याचं सरफेस टेन्शन वेगळं, असं असतंय का, नाही. लक्षात घ्या, सगळ्या पाण्यामध्ये सरफेस टेन्शन सारखंच असते. म्हणजे सारखी क्वांटिटी कशी येईल, कारण लेंथ तर वाढायली, म्हणून आपण काय करतो, त्या लेंथला डिवाइडमध्ये करून घेतो, पर युनिट करून टाकतो, राईट. सो फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऑन द लाईन, ऍक्टिंग ऑन बोथ साइड ऑफ अ लाईन, बोथ साईडला बघा, दोन्ही साईडला, राईट, drawn on a free surface of the liquid is called as surface tension. आता तुम्हाला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असा कळाला, हे बी कळाला असेल. आता युनिट बघूया आपण. आता फोर्स अपॉन लेंथ आहे, सोपं आहे फार. फोर्सचं काय न्यूटन, लेंथचं काय मीटर, साय युनिट, साय नाही SI. SI युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर, ओके. न्यूटन पर मीटर SI युनिट आहे. CGS युनिट काय येईल, डायन 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 नाही, ती नाही, एक ती डायन नाही, राईट. युनिट आहे डायन पर सेंटीमीटर, डायन पर सेंटीमीटर CGS युनिट झालं. डायमेन्शन बघूया. डायमेन्शन L1 M1 टीच्या असं नाही म्हणायचं बेटा, L1 M1 टीचा -2, राईट. आणि लेंथचं पुन्हा, लेंथचं M1 केलं आपण, नाही L1 केलं, सॉरी, लेंथसाठी L असतं नाही, तर L कॅन्सल झालं, तर M1 टीचा -2 हे झालं याचं डायमेन्शन. जर काही विद्यार्थी मित्रांना डायमेन्शन काय ते कळत नसतील तर कृपया 11वीचं लेक्चर तुम्ही पाहू शकता, राईट, युनिट अँड मेजरमेंटचं, ओके. लक्षात येतं, युनिट, डायमेन्शन, SI युनिट, CGS युनिट, ओके. तर सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो. असेच व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि फिजिक्सचा भक्त व्हायचा असेल, फिजिक्स बाबा का अगर आशीर्वाद चाहिए होगा तो क्या करना पड़ेगा, घंटी बजानी पड़ेगी, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसोबत भेटूया. या व्हिडिओमध्ये इतकंच.